नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती संदर्भात शासनाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं या परिपत्रकामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे, गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात काय खुलासा करण्यात आलेला आहे आणि जी एक्झाम तुमची कंडक्ट केली जाणार आहे अर्थात MPSC मार्फत होईल की TCS कंपनी मार्फत होईल या संदर्भात देखील अधिकृत खुलासा या पत्रकामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। एकूण रिक्त जागा किती आहेत ते तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। ओके, विषय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गट क आणि गट ड संवर्गातील नव्याने पदभरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत मध्यंतरी तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये पाहिलेलेच आहे की आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी येत्या आठवड्याभरामध्ये आम्ही ही भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत असं त्या ठिकाणी विधान भवनामध्ये सांगितलेलं होतं। ओके, त्याच अनुषंगाने आता ही भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यात येत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर गतवर्षी म्हणजे सन 2023च्या पदभरतीमध्ये गट क आणि गट ड संवर्गाची एकूण 10,949 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यापैकी गट क संवर्गाचे एकूण 6,046 आणि गट ड संवर्गाचे 3,519 पदे अशी एकूण 9,565 पदे रुग्णसेवेकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। आता हे 2023 साली जी काही पदभरती झालेली आहे त्या संदर्भात नमूद करण्यात आलेले आहे। आता एकूण रिक्त जागा किती आहेत, म्हणजे आता जी काही पदभरती ची जाहिरात प्रसिद्ध होईल ती किती पदांसाठी होणार आहे पहा। गट क संवर्गाचे सरळसेवेच्या कोट्यातील एकूण 4,476 पदे ही रिक्त आहेत। म्हणजे गट क संवर्गाचे किती पदे आहेत, 4,476 पदे रिक्त आहेत आणि गट ड संवर्गाचे जर आपण पाहिलं तर 2,465 पदे असे टोटल एकूण जर आपण पाहिले तर 6,941 पदे हे रिक्त आहेत। म्हणजे 6,941 पदांची या ठिकाणी ही पदभरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध केली जाऊ शकते। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा जी आहे ते कोणामार्फत या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे त्या संदर्भाचा खुलासा आहे या ठिकाणी। विद्यार्थी मित्रांनो पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा प्रस्ताव व सेवा प्रवेशाबाबतची माहिती ही सुधारित प्रस्ताव माननीय सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांना सादर करण्यात आलेला आहे। म्हणजे याचा अर्थ जर आपण या ठिकाणी सरळ पाहिला तर गट क ह्या स्वरूपाचे जी काही पदे आहेत गट क ची ती MPSC मार्फत या ठिकाणी कंडक्ट जे आहेत किंवा पदभरती जी आहे ते केली जाऊ शकते असं या ठिकाणी स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की जो काही रिक्त जागांचा तपशील आहे किंवा आढावा जो आहे तो MPSCला पाठवण्यात आलेला आहे किंवा सादर करण्यात आलेला आहे असं या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे। आणि दुसरं जे काही महत्त्वाचं आहे, गट ड स्वरूपाची जी काही पदे आहेत त्याचाही या ठिकाणी उल्लेख आहे। जर आपण पाहिलं गट ड स्वरूपाचे तर एकतर TCS मार्फत किंवा दोन्ही जी पदे आहेत ते TCS मार्फत किंवा MPSC मार्फत हे या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं नव्याने पदभरती करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्व कार्यक्रम प्रमुख, उपसंचालक, आरोग्यसेवा परिमंडळाकडून यांच्याकडील गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे तसेच संभाव्य रिक्त पदांचा समावेश करून मागासवर्गीय कक्षांकडून बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्याबाबत आणि पदभरती प्रक्रिया ही TCS आयओन जे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आहे अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे मार्फत करण्यात यावी याबाबत शासन स्तरावर मार्गदर्शनपर आदेश व्हावेत ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर एकतर या ठिकाणी दोन्हीचाही उल्लेख करण्यात आलेला आहे MPSC किंवा TCS कंपनी। तर या ठिकाणी जे काही निर्णय घेण्यात येईल ते आपल्याला पाहावं लागणार आहे, परंतु तुर्तास तरी या ठिकाणी असं मेन्शन कुठलंही करण्यात आलेलं नाही की MPSC घेईल किंवा TCS घेईल, दोन्ही या ठिकाणी दोन्हींचा या ठिकाणी उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। ओके, तर एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय तर पदभरती संदर्भाची जी काही प्रक्रिया आहे आता सुरळीतपणे सुरू झालेली आहे। तुम्हाला लवकरच जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध झालेली दिसणार आहे। ओके, महत्त्वाचं हे परिपत्रक आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या पदभरती रिलेटेड तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता। ओके, तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।